सो हॅलो एव्हरीवन, हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 नसेल बघितला तर जाऊन आधी पार्ट 1 बघा. तर हा पार्ट 2 मध्ये आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत लेव्हरेज सिस्टम बद्दल. सो मार्केटमध्ये आपल्याला लेव्हरेज भेटतो फॉरेक्स मार्केटमध्ये, फक्त इंडियन मध्ये पण भेटतो पण भरपूर कमी भेटतो. इथे फॉरेक्स मार्केटमध्ये लेव्हरेज अप टू 2000 आपल्याला अवेलेबल असतो, पण काही पर्टिक्युलर ब्रोकर असतात जिकडे आपल्याला मॅक्स 500चा लेव्हरेज यूज करायला भेटतो. आता लेव्हरेज हे चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. लेव्हरेज तुमच्या अकाउंटसाठी सुद्धा वाईट आहे आणि चांगलं सुद्धा आहे. दोन्ही पण गोष्टी लेव्हरेज करू शकतो. डिपेंड करतं की तुमच्यावरती तुम्ही त्याला कसं यूज करताय. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेव्हरेज काय असतं ते आपण जाणून घेऊया. सिम्पली मार्केटमध्ये जर का तुम्हाला ठीक आहे, चला त्याच्या आधी मार्केटचे लॉट्स आपण बघून घेऊया. मार्केटमध्ये किती प्रकारचे लॉट्स असतात आणि कसे लॉट्स असतात. तर सगळ्यात पहिले सगळ्यात छोटा जो लॉट असतो तो 0.01 चा असतो. ठीक आहे. 0.01 लॉट साईजला तुम्हाला जर ट्रेड करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला लागतात फंड्स जो करंट मार्केट रेट चालू आहे. आता आय थिंक मार्केट 3600 जवळपास चालू आहे. 3600 मध्ये आता जर का तुम्ही एवढं पकडलं तर हा 3600 काय आहेत, हे $3600 मध्ये आहेत. जर का तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेलेत तर $3600 किती होतात, 87. एवढे फंड्स तुम्हाला ट्रेड करण्यासाठी लागणार आहेत फक्त 0.01 लॉटला तुम्हाला. बट लेव्हरेज सिस्टम काय आहे, लेव्हरेज सिस्टम काय करते, लेव्हरेज सिस्टम काय करते ते आपल्याला सिम्पली तुम्हाला याच्या मल्टिपल मध्ये डिवाइड करून देते. हे जे फंड्स आहेत तुमचे त्याला डिवाइड करून देते. डिपेंड करतं की तुम्ही लेव्हरेज किती घेताय. तुम्ही ते 10चा लेव्हरेज घेऊ शकता, तुम्ही ते 100चा लेव्हरेज घेऊ शकता, तुम्ही ते 500चा पण लेव्हरेज घेऊ शकता. आता सिम्पली जर का तुम्ही 500चा लेव्हरेज वापरताय म्हणजे काय, 3600 डिवाइड बाय 500, आन्सर आला 7.2. 7.2 काय आहेत, हे $7.2 आहेत. तुम्हाला हा जर का मार्केटमध्ये ट्रेड करायचा, एक मी खालचं इरेज करून घेतो. जर का तुम्हाला मार्केटमध्ये 0.01 ट्रेड करायचा आहे विदाउट लेव्हरेज तर तुम्हाला लागणार आहेत $3600. पण जर का तुम्ही मार्केटमध्ये लेव्हरेज घेऊन 0.01 ट्रेड केलात 500चा लेव्हरेज घेऊन तर तुम्हाला इकडे लागणार आहेत $7.2. तुम्ही इकडे डिफरन्स बघून घेतलात लेव्हरेजचा आणि विदाउट लेव्हरेजचा किती डिफरन्स पडतो, किती तुम्हाला फंड्स लागतात ट्रेडिंगसाठी. ऍक्च्युअल ट्रेडिंगसाठी $3600 लागतात तुम्हाला 0.01 ट्रेड करायला. 0.01 सेम थिंग जर का तुम्ही 500चा लेव्हरेज घेतलात तर तुम्हाला फक्त $7.2 लागणार आहेत. म्हणजे जास्तीत जास्त 550-600 रुपये तुम्हाला इथे लागणार हाच ट्रेड घेण्यासाठी जर का तुम्ही लेव्हरेज घेतलात तर. सिंपल आहे लेव्हरेज, एकदम इझी कन्सेप्ट आहे, काहीच हार्ड कन्सेप्ट नाही लेव्हरेज मध्ये. ठीक आहे. लेव्हरेज काय आहे तुम्हाला आता क्लिअर झाला असेल. मार्केटमध्ये लेव्हरेज आपण कसा घेऊ शकतो. आता आपण येऊया लॉट साईज मध्ये आणि प्लस आपण याच्यामध्ये प्रॉफिट कसा काढतो त्याच्यावरती आपल्याला किती प्रॉफिट होतो गोल्ड मध्ये प्रत्येक पॉइंट कॅप्चर केल्यानंतर. आपण इकडे पॉइंट्स मध्ये जाऊया, पिप्स मध्ये जाणार नाही. पिप्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, बट आपण पूर्ण टोटली जेव्हा आपण बोलू तेव्हा पॉइंट्स मध्येच पूर्ण कन्सेप्ट आपण बोलणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात पहिले जर का मार्केट 3600 वरती आहे, जर का इकडे तुम्ही ट्रेड केलं 0.01 नी, ठीक आहे, 0.01 नी जर का तुम्ही इथे ट्रेड केलं तर इथे काय होणार आहे 3601 इथे मार्केट गेलं. सेम लॉट आपला राहणार आहे 0.01. तुम्ही इथे काय केलं, बाय केलेलं. इथे तुम्ही बाय केलेलं 0.01 नी. मार्केट 1 पॉइंट वरती गेलाय. 1 पॉइंट वरती गेल्यानंतर आपल्याला इथे किती प्रॉफिट होणार आहे, $1. ठीक आहे, समजलं. जर का मार्केट 1 पॉइंट वरती जाते तुम्हाला इथे प्रॉफिट किती होणार आहे, $1. सेम थिंग जर का मार्केट इथे 3610 झाला असता तर इथे तुमचा प्रॉफिट पण चेंज झाला असता. तो किती झाला असता, $10. ओके, $10. समजलं तुम्हाला. गोल्ड मध्ये पॉइंट्स कसे कॅल्क्युलेट केले जातात, त्यानंतर लेव्हरेज कसा असतो.
ठीक आहे, थोडंसं अजून एक कन्सेप्ट क्लिअर साठी आपण अजून एक गोष्ट घेऊया याच्यामध्ये. ठीक आहे, तर आता जर का तुम्ही लॉट साईज चेंज केलीत, आता आपली लॉट साईज जी होती 0.01, आता आपण लॉट साईज मध्ये काय जाणार, 0.02, 0.01 मधनं 0.02 मध्ये जाणार आहोत. 0.02 मध्ये गेल्यावर जिकडे तुमचा सेम ट्रेड मध्ये $1 प्रॉफिट होता, तिकडे जाता तुमचा $2 प्रॉफिट होणार आहे. मगाशी जो कन्सेप्ट दाखवला त्याच्यामध्ये काय झालं की तुमचा 0.01 नी $1 प्रॉफिट झाला. सेम थिंग आता इथे 0.02 ने तुमचा $2 प्रॉफिट होणार आहे. आता मार्केटमध्ये केवढे लॉट्स असतात ते पण आपण बघून घेऊया. सगळ्यात छोटा लॉट आणि सगळ्यात मोठा लॉट कुठला असतो ते सुद्धा आता आपण बघून घेतोय. सगळ्यात छोटा लॉट जो होता आपला तो होता 0.01 चा आणि सगळ्यात मोठा लॉट असणार आहे तो आपला 1 चा. ठीक आहे, आपल्याला 0.01 आणि 1 मध्ये आपल्याला डिफरन्स बघायचा आहे. आता इकडे जर का आपला 0.01 मध्ये $1 प्रॉफिट होत असेल, सेम थिंग 1 च्या लॉट मध्ये, 1 चा जो आपण लॉट असतो त्याला आपण स्टँडर्ड लॉट बोलतो, 1 स्टँडर्ड लॉट बोलतो. तर 1 च्या लॉट मध्ये तुम्हाला इकडे सेम ट्रेडला $100 प्रॉफिट और लॉस ऑन स्पॉट होणार आहे. ठीक आहे, जिकडे आपल्याला $1 प्रॉफिट होत होता तिकडे आता आपल्याला $100 प्रॉफिट और लॉस होणार आहे. कशामुळे? सिंगल आपण एक लॉट साईज चेंज केली त्याच्यामुळे. आपण काय केलं, इथे लॉट साईज जी होती ती 1 स्टँडर्ड लॉटची लॉट साईज टाकली. आता नुसतं 1 स्टँडर्ड लॉट साईज टाकून फायदा नाहीये, त्यासाठी तुमचा अकाउंट सुद्धा तेवढा केपेबल असला पाहिजे. केपेबल आय मीन, जर का तुमच्याकडे एक $100 छोटे, आपण जर का $200 तुमच्याकडे अकाउंट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड लॉट घेऊन सेन्सच नाही. मार्केट 2 पॉईंट खाली गेला तुमचे $200 डायरेक्ट मायनस होणार आहेत. इकडे तुम्हाला नीट विचार करून, नीट एकदम तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट फॉलो करून तुम्हाला इथे ट्रेड घेणं भाग आहे. आता याच्यामध्ये आपण एक रिस्क मॅनेजमेंटचा कन्सेप्ट जो आहे तो पूर्ण आपला लेक्चर राहणार आहे. आजचा जो लेक्चर आहे तो आपल्याला फक्त लेव्हरेज आणि लॉट साईज वरती द्यायचा होता. तर रिस्क मॅनेजमेंटचा जो लेक्चर असणार आहे तो नेक्स्ट राहणार आहे याच्यानंतर. सध्या पुरती जर का तुम्ही हा जो लॉट साईज घेतायत तो पूर्णपणे तुमच्यासाठी लॉस मेकिंग असणार आहे. मार्केट 2 पॉईंट खाली गेला तुमचा अख्खा कॅपिटल झिरो होण्याचे चान्सेस आहेत. तर हा इकडे तुम्हाला स्टँडर्ड लॉट घेऊन फायदा नाही. तुम्हाला इकडे छोटा लॉटच घ्यायला लागणार आहे. छोटा लॉट म्हणजे पकडा एक, तुम्ही इकडे जर ट्रेड घ्यायचा झाला, तुमच्याकडे $200 कॅपिटल आहे, तर या $200 मध्ये तुम्ही इथे 0.03 to 0.05 इथपर्यंतच आपण ट्रेड घेऊ शकतो. याच्या पुढे घेऊन फायदा नाही. इथे पण तुम्हाला रिस्क टोटली तुमच्यावरती मॅनेज करायची आहे. 20% वगैरे तुम्हाला मी पुढे दाखवणार की त्याच्याहून जास्ती आपण लॉस मार्केटमध्ये घेऊ शकत नाही. ठीक आहे, जो आता आपला कन्सेप्ट होता एक, त्याच्यामध्ये आपण ठीक आहे अजून थोडेसे एक्झाम्पल्स घेऊ. थोडं तुम्हाला कन्सेप्ट जो आपला लॉट साईजचा असणार आहे तो क्लिअर होण्यासाठी. सगळ्यात पहिला छोटी लॉट साईज जी आपण इथे बघितलेली ती 0.01, त्यानंतर पुढची लॉट साईज, जी आपली असणार आहे ती 0.1, त्याच्यानंतर 0.2, त्यानंतर 0.3, 0.4, 0.5. आता भरपूर जण एक गोष्ट चुकी करतात की 0.05 आणि 0.5 मध्ये खूप फरक आहे. आता काय करतात, ट्रेड टाकताना तुम्ही जर का चुकून 0.05 च्या बदली 0.5 टाकलात ना, तर इथे तुमचा खूप मोठा लॉस होण्याचा चान्स आहे. कारण का 0.5 ला काय होतं, तुम्हाला 1 पॉइंटच्या मागे मार्केटमध्ये 1 पॉइंटच्या मागे इथे $50 प्रॉफिट और लॉस ऑन स्पॉट होणार आहे. त्यामुळे ट्रेड टाकताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही जो लॉट साईज टाकताय तो घाईमध्ये न टाकता प्रॉपरली लॉट साईज बघूनच तो लॉट टाकायचा आहे.
तुम्हाला 0.05 टाकायचं आहे 0.05 टाका, 0.5 टाकायचं आहे तर नीट 0.5 टाका. त्यानंतर 0.6, 0.7, 0.8, 0.9 आणि लास्ट जो आपण पकडलेला तो होता 1 स्टँडर्ड लॉट. ओके, जो आपला लास्टचा होता 1 स्टँडर्ड लॉट जो आपण इथे बघितलेला आहे. ठीक आहे, हे सगळे लॉट साईज आहेत फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी. सो हा व्हिडिओ पूर्णपणे आपला पार्ट 2 होता बेसिक टू ऍडव्हान्सच्या लेक्चरचा. मास्टर कोर्स आपण करतोय बेसिक टू ऍडव्हान्स साठी. इकडे बघू शकता टॉपिक ट्रेडिंग क्लास आपला जो असणार आहे. थँक्यू गाईज, फॉलो करायला विसरू नका.